हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 2. लोकानुवर्तनम त्यक्त्वा त्यक्त्वा देहानुवर्तनम शास्त्रानुवर्तनम त्यक्त्वा स्वाध्यासापनयम करू. लोकांचे अनुकरण करणे सोडावे, देहाचे चोचले पुरवणे सोडावे, शास्त्रविधींच्या बंधनात जखडणे सोडावे आणि शेवटी आत्मा स्व हा निराळा भावही सोडावा. स्वामी स्वामी याचा अर्थ असा आहे की ज्याने स्वतःवर स्वामित्व नियंत्रण प्रस्थापित केले असा, ज्याने स्वला जाणले असा, ज्याला स्व म्हणजेच मी स्वतःच आहे हे उमजले अशा साक्षात्कारी आत्मानुभूती प्राप्त आत्मानुभूती प्राप्त झालेला साक्षीभाव जोपासण्यासाठी जसे मी मला माझे असा भाव सुटावा लागतो, तसेच त्यासाठी आपल्या आचरणातही आमूलाग्र बदल व्हावा लागतो. नुसता साक्षीभाव येऊन भागत नाही, नुसती साक्षी वृत्ती निर्माण होऊन पुरेसे होत नाही, नुसत्या साक्षीत्वाने अध्यात्म अंगी मुरत नाही. त्याला आपल्या चाल चलनाचीही जोड असणे तितकेच महत्त्वाचे आहे. हे असे स्वामित्व अंगी येण्यासाठी येथे ऋषी आपल्या वर्तणुकीसाठी काही पथ्ये, काही मर्यादा सांगत आहेत. या योगे आपले बाह्य लक्ष अंतःप्रवृत्त होऊन आपण आत्मसन्मुख होतो. आपण स्वतःला ओळखतो आणि त्याप्रमाणे आपण आपले जीवन जगू लागतो. ते इतके सहज होते की आपण आपली सत्य ओळखत जगू लागतो. आपण आणि आपले जीवन, आपले जगणे यात किंचितही अंतर राहत नाही, ते एकरूप होते. नाटक सिनेमात नटनट्या त्यांना दिलेली भूमिका करण्यासाठी तेवढ्यापुरता अभिनय करतात आणि ती भूमिका करून झाली की ते पुन्हा आपले वैयक्तिक जीवन जगू लागतात. सर्वसामान्य जन स्वतःला ओळखत नाहीत, यामुळे दुर्दैवाने ते मिथ्या जिणे जगत असतात. हे त्यांच्याही नकळत होत असते. त्यांना अंतःप्रेरणा आत्मवृत्तीनुसार मिळत असतात आणि हे बिचारे अज्ञानाने त्याविरुद्ध भौतिकाच्या आहारी जाऊन जगत असतात. यामुळे जीवनात स्वाभाविकच ताणतणाव येत असतो. यामुळे असे लोक रोगाचे, विशेष करून मानसिक आजाराचे शिकार होतात. परंतु ज्यांना साक्षीत्व प्राप्त झालेले आहे ते सहजच आत्मसन्मुख होऊन आत्मप्रेरणेने जीवन जगतात आणि त्या योगे सदा आनंदात असतात. त्यासाठी आपण स्वामी व्हावे. त्यासाठीची लक्षणे, त्यासाठीचे आचरण, त्यासाठीची बंधने येथे ऋषींनी सांगितलेली आहेत. नेमक्या आणि नेटक्या गोष्टी सांगून ऋषींनी आपल्याला आपल्याही नकळत अति उच्च पदी नेऊन विराजित केले आहे. लोकांचे अनुकरण. ऋषी म्हणतात की सर्वप्रथम लोकांचे अनुकरण करणे सोडावे. आपण कुटुंबात, समाजात राहत असतो. यामुळे स्वाभाविकच आपल्यावर त्या त्या कुटुंबियांच्या, त्या त्या समाजाच्या मर्यादा येतात. समाजाचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांचे रीतिरिवाज पाळावे लागतात. यात आपल्या आत्मप्रेरणा कोमेजून जातात. आपण आपले मालक असत नाही. ते कुटुंब, तो समाज आपला मालक असतो. त्यांनी डोलावे, आपण हलावे. त्यांनी पळावे, आपण मागोमाग फरफटत जावे. त्यांनी आरोळी द्यावी, आपण मुर्दाबाद, जिंदाबाद असे ओरडावे. जणू काही आपण कठपुतलीच्या बाहुल्या आहोत. आपल्याला स्वतःचे असे काही जिणे नाहीच. आपण विचारलेले नसताना समाजाकडून आपल्याला आपण कसे जगावे याचे धडे मिळत असतात. कुटुंबियांना तर आपल्याला उपदेश करायचा जन्मसिद्ध अधिकारच असतो. आपल्याला सतत ज्ञानामृत प्यावे लागते. अर्थातच असे कौटुंबिक सामाजिक बंधन व्यक्तीवर असायलाच पाहिजे. नाहीतर स्वैराचाराचे, स्वच्छंदाचे गरीब बिचारे आणि बिचाऱ्या शिकार होतील. परंतु हे सर्वसामान्यांसाठी ठीक आहे. ज्याला स्वतःची ओळख झालेली आहे, त्याने आपले आचरण अध्यात्माला अनुसरून करावे. तो स्वतः मालक असतो. त्याप्रमाणेच त्याने वर्तन करावे. नाहीतर त्याचा साक्षात्कार इतरांना त्रासदायक होईल आणि अशाला कुटुंबात, समाजात राहणे शक्य होणार नाही.
ज्याला स्वामी व्हायचे आहे त्याने स्वतःजवळ बसायला शिकावे. म्हणजे त्याला बाहेर कोपऱ्यावरील कट्ट्यावर जाऊन बसायची गरज भासणार नाही. आणि अशाने आपली जागा सोडून जाऊही नये. देहधर्मापुरते कर्मयोगापुरते बाहेर जावे. तेथे अत्यावश्यक इतकेच कुटुंबात समाजात असावे, बाकी स्वतःजवळ असावे. जेव्हा बाह्य गोष्टींचे आकर्षण असते तेव्हा त्याचा अर्थ इतकाच असतो की अशाला अजूनही अंतस्विश्वाचा पत्ता सापडलेला नाही. त्यामुळे तो अजूनही बाहेर चाचपडत आहे. ज्याला अंतस्विश्व माहीत झालेले आहे तो कोणी आग्रह केला तरी बाहेर रमणे शक्य होणार नाही. अल्पावधीतच तो कंटाळेल आणि तिथून काढता पाय घेईल. अल्पावधीतच त्याचा चेहरा असा काही होईल की पाहणारा म्हणेल, स्वामीजी आपल्याला जायचे असल्यास आपण जाऊ शकता, चला मी आपल्याला नेऊन सोडतो. तुम्ही समाजात मर्यादित मिसळलात तर समाजही तुमच्या वाटेला विनाकारणी जात नाही. तुम्ही कुटुंबियांमध्ये योग्य ते कर्तव्य कर्म केले तर कुटुंबीयही तुम्हाला मोकळीक देतात. अशा प्रकारे समाजात राहून कुटुंबात वास्तव्य करूनही तुम्ही स्वामित्व प्राप्त करू शकता. तुम्ही तुमचे मालक म्हणून आध्यात्मिक जीवन जगू शकता. तुम्ही आत्मप्रेरणेने जीवन आनंदमय जगू शकता. तुम्ही साक्षात्कारी म्हणून मुक्त राहू शकता. देहाचे अनुकरण, लोकांचे अनुकरण करू नये असे सांगितल्यावर आता ऋषी पुढे सांगतात की देहाचे अनुकरण करू नये. देहाचे चोचले पुरवणे बंद करावे. देहाच्या आहारी जाऊन आचरण करू नये, वर्तन करू नये, आयुष्य जगू नये. देह आपला नोकर, गुलाम, चाकर आहे. तो आपल्या सेवेला आपणच धारण केलेला आहे. तो आपल्याला जसे पाहिजे तसे जीवन जगण्यासाठी वापरण्यासाठी आहे. आपण देहाकडून वापरले जाऊ नये. आपल्या देहावर स्वामित्व असले पाहिजे. आपल्या इच्छेनुसार देहाने आचरण करावे. आपल्या सवयीनुसार देहाच्या सवयी असल्या पाहिजेत. देहाला पाहिजे तेव्हा आपण झोपेतून उठवायचे नाही, तर आपल्याला पाहिजे तेव्हा देहाने झोपेतून जागे होऊन कामाला सुरुवात करायची आहे. देहाला भूक लागली म्हणून देहाच्या मर्जीने आपण त्याला पाहिजे तसे खात सुटायचे नाही, तर आपल्याला पाहिजे ते आणि पाहिजे तेव्हा आणि आपल्याला पाहिजे तितकेच आपण खायचे आहे. देह नेहमी उपभोगांना आसुसलेला असतो. त्याला इतर गोष्टींशी काहीही कर्तव्य नसते. त्याला बाह्य आकर्षणे असतात आणि त्यातील उपभोग त्याला सतत खुणावत असतात. यामुळे संचित वाढले तर देह म्हणतो, बरेच झाले, पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा उपभोग घेईन, आणि तेही नव्या युगात, नव्या देहात. देहाने सांगितले की चला भटकायला, चला सिनेमाला, चला गाण्याला, तर त्याला हो म्हणावे आणि मठात जाऊन ठाण मांडावे. देह काहीही करू शकत नाही. असे काही वेळेला केलेत की तो काही कालावधीत मठातील विषयात रममाण होतो, त्यात रस घेतो आणि मग तोच सांगतो की बरेच दिवसात मठात गेलो नाही, चला जाऊया का. तुम्ही नित्य नियमित पहाटे योग साधनेला उठत असाल तर बरोबर त्याच वेळी देह जाग आणून साथ देतो. फक्त सुरुवातीलाच त्याला शिस्त लावा. मग एखाद्या अपरिहार्य कारणाने योग साधना केली नाही तर देह म्हणतो, आज कसे चुकल्यासारखे होत आहे. अशा प्रकारे देहाची मालकी संपुष्टात आणावी आणि घोषणा करावी की मी मालक आहे, म्हणजे आपले स्वामित्व अबाधित राहते. शास्त्रविधींचे अनुकरण. आपल्यावर परंपरागत शास्त्रविधींचा फार मोठा पगडा असतो. त्याप्रमाणे आपण वागत असतो. आपल्याला शास्त्रविधींप्रमाणे कुटुंबात, समाजात राहावे लागते. शास्त्रविधीनुसार जरा जरी वागला नाही तरी लगेच वाभाडे काढले जातात. काय हे? सत्यनारायणाचे तीर्थाचा हात रुमालाला पुसतोस? डोक्याच्या शेंडीलच्या जागी पुसायचा असतो एवढी रीत माहीत नाही? कारण पारंपरिक शास्त्रविधी काही वर्षांनी आपल्यासाठी न राहता आपण शास्त्रविधीसाठी होऊन जातो. महाविचित्र आहे हे.
हे शास्त्रविधी सर्वसामान्य जनांसाठी त्यांनी सात्विकतेने जीवन जगावे यासाठी निश्चितच उपयोगी असतात. परंतु कालौघात शास्त्रविधींचा मूळ उद्देश नष्ट होतो आणि नसते सोपस्कार मागे लागतात. मूळ शास्त्रविधी बाजूला राहतात आणि सोपस्कारांचा पगडा मानेवर बसतो. आता धार्मिक विधी म्हणजे गोतावळात जमवून एकत्र येण्याचे निमित्त झालेले आहेत. ते करण्यामागील मूलभूत उद्देश केव्हाच लुप्त झालेला आहे. जगातील सर्वच धर्माची ही शोकांतिका आहे. साक्षात्कारित योग्याची प्रगल्भता फार उच्च असते. त्याने स्वामित्व प्राप्त केलेले असते. त्याला कसल्याही सोपस्कारांची गरज लागत नाही. त्याने आत्मज्ञानाने परमात्म्याला जाणलेले असते. पुरोहित मंत्र म्हणतात, पूजा करतात आणि म्हणतात की आता मूर्तीत देवाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आता ती मूर्ती नसून त्यात देव आहे. तसेच ते मंत्र म्हणतात आणि उत्तर पूजा करतात आणि म्हणतात की मूर्तीमधून आता देव त्याच्या निजधामी गेला आहे. आता त्या मूर्तीत देव नाही. हे शक्य आहे का? तसे असेल तर ते पुरोहित आणि त्यांचे मंत्रपूजा त्या देवापेक्षा श्रेष्ठ ठरले. याचा अर्थ इतकाच आहे की मंत्र पूजा करून यजमानाची मानसिकता उच्च केली जाते. त्याच्यात श्रद्धा विश्वास निर्माण केला जातो की आता ही नुसती मूर्ती नाही तर आता हा देव आहे. अशा या घराघरामधून देवळामधून असलेल्या मूर्तीसमोर किती जण प्रामाणिकपणे सचोटीने श्रद्धेने सात्विकतेने आचरण करतात याचा विचार ज्याचा त्याने करावा. आता एक निराळा विचार करूया. आपले आई वडील आपल्या हिताचे तेच करतील असा विश्वास आपल्याला बालपणापासून असतो. आपल्या आई वडिलांवर आपली श्रद्धा असते. हा विश्वास ही श्रद्धा काही कुणी पुरोहितांनी मंत्र म्हटल्यामुळे किंवा पूजा केल्यामुळे बालपणी आपल्यात निर्माण झालेली नाहीत. ती आपल्यात आई वडिलांजवळ राहून आपोआप निर्माण झालेली आहेत. आपली मानसिकता कोणी तयार केलेली नाही तर ती आपल्यात तयार झालेली आहे. याचा अर्थ श्रद्धा विश्वास मानसिकता या गोष्टी कुणी तयार करू शकत नाही. त्या आपोआप आपल्यात तयार होतात. याचा अर्थ कुणी जर मनोभावे मनापासून मनपूर्वक एखादी मूर्ती आणली आणि तिची पूजा केली तर त्यात देव आहे ही त्याची भावना सहजच निर्माण होईल. त्यासाठी मंत्र पूजा करायची आवश्यकता नाही. ऋषी नेमके हेच सांगत आहेत. शास्त्रविधींच्या बंधनात अडकू नका. त्यामुळे तुमच्या आत्मयात्रेत काहीही प्रगती होणार नाही. तुम्ही पुरोहितांच्या पूजापोथीच्या शास्त्रविधींच्या हातचे बावले व्हाल. तुम्ही तुमचे स्वामी आहात. आत्मभाव सोडावा. श्लोकाच्या शेवटी ऋषी एका महाक्रांतिकारी आणि अद्भुत विधान करत आहेत. ते सांगतात की मी आत्मा आहे, मी स्वतःच तो स्व आहे. हा निराळा भावही सोडावा, कारण याची गरज नाही. शिवाय हा भाव मुक्तीच्या मार्गात अडचण निर्माण करणारा आहे. सकाळी उठल्यावर आपण उद्घोष करतो की मी जीवित आहे. आपण उद्घोष करतो का की मी जीवित आहे? दररोज बाळू असे जाहीर करतो का की मी बाळू आहे? आपल्या वर्तणुकीवरून समजते की आपण जीवित आहोत. बाळूला ओळखणारे जाणतात की हा बाळू आहे. त्यात सांगण्यासारखे काहीही नाही. तद्वतच आपण सतत घोकत बसायची गरज नाही की मी आत्मा आहे. आपण आपल्याला बजावायची आवश्यकता नाही की मी आत्मा आहे. आपल्या आचरणावरून ते सिद्ध होते की आपण आत्मा आहोत. तसे असेल तरच ते सहजाचरण असेल, तरच ते आत्मस्वरूप असेल. नाहीतर आत्मभाव जपण्यासाठी केलेले ते एक बेमालूम नाटक असेल. दुसरे असे की जर आपण घोकत बसलो की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, तर याचा अर्थ अजूनही आपण आणि आत्मा यात अंतर आहे. येथे अजून योग जुळून आलेला नाही. अजूनही आत्मस्वरूपापासून निराळेपणाची भावना शिल्लक आहे. यामुळे मुक्ती मिळणे शक्य नाही. येथे आत्मभाव तुम्हाला जखडून ठेवील आणि परत परत जन्म घ्यायला भाग करील. अजूनही स्वामित्व कुठेतरी दुसऱ्या बिंदूवर आहे. तुम्हीच जरा त्यात स्वतः स्वामी आहात.
तुम्हीच जर स्वतः स्वामी आहात तर तसे सांगायची कुणाला आणि कशासाठी गरज आहे? तुमच्या आचार विचारामधून कळू दे की तुम्ही स्वामी आहात. हरिओम.